महायुतीनंतर आता मवियाच्या जागा वाटपाकडे वळूया। आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। वारंवार बैठका घेऊनही तोडगा काही निघत नाही। त्यातच आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरून वाद। प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा। महाविकास आघाडीचं घोडं जागा वाटपात अडलंय का? म्हणजे 48 जागांपैकी 15 जागांवरती यांची भांडणं चालली। आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत। 6 तारखेला ती मीटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये तो निर्णय होईल। कदाचित हे लोकसभेच्या मतदानाच्या नंतरपर्यंत यांच्या बैठका सुरू असतील। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यानं महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातील तिढा चव्हाट्यावर आला। महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरून वाद सुरू आहे। त्यांचा वाद मिटल्यावर आमची चर्चा सुरू होईल असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना टोला लगावला। काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये 10 जागांवरनं भांडणं चाललेली आहेत। शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी यांची 5 जागांवरनं भांडणं चाललेली आहे। म्हणजे 48 जागांपैकी 15 जागांवरती यांची भांडणं चाललेली आहे की आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही। आमच्याशी चर्चा कधी सुरुवात होईल त्यांची भांडणं संपल्यानंतर। तर महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं म्हणत संजय राऊत आणि नाना पटोले यांनी आंबेडकर यांचा दावा फेटाळून लावला। वंचितची ही यादी आली आहे, त्यावर ही चर्चा करून लवकरच जागा वाटप पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे। तर महाविकास आघाडीच्या अंतर्गत वादावर नितेश राणे यांनी निशाणा साधला। आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत हे प्रकाश आंबेडकरजींनाही माहिती आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होते, मतभेद कसले। एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो, आपलाही असतो। या संविधानाच्या शत्रूंना, जे देशाचे शत्रू आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक, त्यांना मदत होईल अशी कोणती भूमिका आंबेडकर घेणार नाहीत किंवा आम्ही ते घेणारच नाही। म्हणून 6 तारखेलाच ते मीटिंगला येणार आहे। त्यामुळे 6च्या मीटिंगमध्ये उद्धव ठाकरे जी आहेत, शरद पवार जी आहेत, आमच्याकडून बाळासाहेब थोरात जी आहेत, त्यामध्ये ती चर्चा होईल। त्याच्यामुळे मला आता ती चर्चा या ठिकाणी करावी असं मला वाटत नाही। तुम्ही आठवत असेल की संजय राजाराम राऊतनी किती तारखा आतापर्यंत दिलेल्या आहेत। कधी बोललेले 26 तारखेला सुटणार, कधी बोललेला 29 तारखेला तिढा सुटणार, आता बोलतायत उद्या सुटणार। म्हणजे ह्यांची भांडणं कमी होण्यासाठी मार्ग दिसत नाहीये, कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीये आणि त्याच्यावर आता याला प्रकाश आंबेडकरांबरोबर पण बसायचंय। कदाचित हे लोकसभेच्या मतदानाच्या नंतरपर्यंत यांच्या बैठका सुरू असतील। सध्या महाविकास आघाडी असो की महायुती असो, दोन्हीकडेही पक्षांची आणि इच्छुकांची गर्दी झाली आहे। पक्ष आणि इच्छुक जास्त झाले की जागा वाटपाचा तिढा होणार यात काही शंका नाही। मात्र बंडखोरी टाळत यावर मार्ग कसा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।